सिंह राशी 5 मे ते 11 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य। सिंह राशी ही राशी चक्रातील 5वी राशी आहे। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सिंह राशी गजकेशरी राजयोगाची स्थापना होणार आहे। खरं तर या आठवड्यात गुरु वृषभ राशीत आणि चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल, म्हणजेच दोघेही एकमेकांपासून 10व्या आणि 4थ्या घरात भ्रमण करतील। त्यामुळे गजकेशरी राजयोग लागू होईल। वैदिक ज्योतिषशास्त्रात गजकेशरी राजयोग व्यक्तीला धन आणि संपत्तीचे सुख देतो, तसेच त्याला समाजात लोकप्रिय बनवतो। अशा परिस्थितीत सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेशरी राजयोगाचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे। गुंतवणुकीतून फायदा मिळण्यासोबतच या राशींना करिअरशी संबंधित काही मोठी आनंदाची बातमी देखील मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे 5 ते 11 मे 2025 चे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे। सिंह राशीबद्दल बोलायचे झाले तर सिंह राशीच्या लोकांना कोणत्याही गोष्टीचे नेतृत्व करायला आवडते आणि त्यामध्ये ते यशस्वी होतात। त्यांना नवनवीन गोष्टी करायला आणि तंत्रज्ञानाच्या जगात त्यांना खूप आवडते। सिंह राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी असतात। मंडळी, सिंह राशीचे वैशिष्ट्य म्हणजे 12 राशी चक्रातील सिंह राशीचा स्वामी हा फक्त सूर्यदेव आहे। या राशीचे चिन्ह सिंहाद्वारे दर्शवले जाते आणि या राशीत जन्मलेल्या व्यक्तींवर सूर्यदेवाचा प्रभाव जास्त असतो। मंडळी, सिंह अशी एकमेव रास आहे जिचा स्वामी सूर्य आहे आणि तो 9 ग्रहांचा राजा देखील आहे। या लोकांमध्ये अनेक वर्तणुकीचे गुण असतात आणि ते त्यांच्या समस्यांवर त्यांच्या पद्धतीने उपाय शोधण्यात तज्ञ असतात। या राशीचे लोक खूप धैर्यवान आणि उत्साही मानले जातात। ते त्यांच्या मित्रांप्रतीही खूप निष्ठावान आणि सहकारी असतात। तर जाणून घेऊया सिंह राशीचे 5 ते 11 मे 2025 चे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे। सिंह राशी हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होईल, म्हणून तुम्हाला पूर्णपणे उत्साही वाटेल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला फायदा होऊ शकतो। या आठवड्याच्या मध्यात काहीतरी मोठा बदल होणार आहे। कुटुंबात बऱ्याच काळापासून चालत आलेले सर्व गैरसमज दूर होतील। तसेच नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात पदोन्नती पत्रे मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे। सिंह राशी या आठवड्यात तुमच्या नात्यात उबदारपणा आणि समजूतदारपणा दोन्ही असेल। या काळात तुमचा जोडीदार तुमच्या कौतुकाचे कारण असेल। तुमचा जोडीदार तुमच्याकडून त्याच्या कामाची नेहमीच प्रशंसा करण्याची अपेक्षा करतो। अविवाहित लोक ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे कनेक्शन शोधू शकतात। अविवाहित लोकांसाठी हा चांगला काळ आहे। या काळात तुमचे नाते जुळू शकते आणि तुम्ही लग्न करू शकता। काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच कोणताही निर्णय घ्या। या आठवड्यामध्ये उपाय म्हणजे रविवारी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करा आणि ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। सिंह राशी या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ लाभेल। सुदैवाने काही काम पूर्ण होईल। आरोग्य सुधारेल। व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही चांगल्या स्थितीत असाल। जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असेल। तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकतो। तथापि कोणीतरी कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा आणि स्थान खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो, ज्याचा तुमच्या करिअरवर थेट नकारात्मक परिणाम होईल। यासाठी कार्यालयामध्ये सावध राहणे गरजेचे आहे। विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल। ग्रहस्थिती पाहता सिंह राशीला हा आठवडा अत्यंत शुभ जाणार आहे। कार्यक्षेत्रात प्रशंसा केली जाईल। वरिष्ठ तुमच्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवतील। तुम्हाला या आठवड्यात प्रगतीचे मार्ग सापडतील। तुम्हाला ग्रहांची अनुकूल स्थिती लाभेल आणि तुमचा आत्मविश्वास दृढ होईल। सिंह राशी या आठवड्यामध्ये तुम्ही सर्व कामे सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण कराल। तुमच्या नोकरीत परिवर्तन होईल। तुम्हाला वरिष्ठांची शाबासकी मिळेल। तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा शुभ जाईल। व्यवसायात व्यवसाय वाढीचे संकेत मिळतील। तुम्हाला नवीन कस्टमर मिळतील, ज्यातून चांगला नफा कमवता येईल। तुमच्या सरकारी कामातील अडथळे दूर होतील। सिंह राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी मन एकाग्र ठेवून अभ्यास करावा। पालकांचा पाठिंबा मिळेल। सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात भावनिकदृष्ट्या जागरूक आणि आत्मपरीक्षणशील वाटेल। चंद्र तुमचे स्वतःचे विचार आणि भाषण यावर लक्ष केंद्रित करेल। योग्य संवादावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते। मजबूत ग्रहांचे संरक्षण दीर्घकालीन ध्येयांना समर्पण देते। तथापि तुम्हाला तुमच्या अंतर्गत शंकांचे व्यवस्थापन करावे लागेल।
तुमच्या बाह्य महत्त्वाकांक्षांनी अंतर्गत स्पष्टतेचे संतुलन साधण्याचा हा काळ आहे। या आठवड्यामध्ये नवीन काहीतरी शिकता येईल। सिंह राशीची आर्थिक बाजू स्थिर राहील। तुमचे अडकलेले पैसे मिळतील। तुम्ही जुन्या उधाऱ्या व कर्ज फेडू शकाल। तुम्हाला मालमत्तेबाबत लाभदायक घडामोडी होऊ शकतात, पण तुम्हाला काही अचानक खर्चही समोर येतील, ज्यामुळे तुमचे बजेट हलू शकते। त्यामुळे आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा। अविचारी खरेदी करू नका, त्याऐवजी दीर्घकालीन गुंतवणूक करा। तसेच नवीन बचतीच्या योजना राबवा। सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील। तुमची शारीरिक स्थिती समाधानकारक राहील, पण आहारावर लक्ष द्या। थंड व आंबट पदार्थ खाणे टाळावे। योग व प्राणायाम करा। तुमची ऊर्जा टिकवून ठेवा, ज्यामुळे आरोग्य तंदुरुस्त राहील। सिंह राशीच्या कुटुंबात आनंदाचे क्षण येतील। वातावरणात प्रसन्नता राहील। घरातील हलके गोष्टी व्यवस्थित हाताळाल। लहानांशी खेळ करण्यात रमून जाल। एखादा धार्मिक कार्यक्रम योजाल। नातेवाईक भेटतील। सिंह राशीच्या प्रेमजीवनात नवीन उत्साह राहील। प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील। एकमेकांवर विश्वास राहील। सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराची वैयक्तिक व व्यावसायिक साथ मिळेल। वैवाहिक जीवनात सौख्य राहील। 5 मे रोजी चंद्र तुमच्या पहिल्या भावातून सिंह राशीत प्रवेश करेल। हे संक्रमण आत्मजागरूकता आणि भावनिक संवेदनशीलता वाढवू शकते। यामुळे तुमची अभिव्यक्ती देखील सुधारू शकते। चंद्र 7व्या भावावर दृष्टिक्षेप टाकत आहे। यामुळे भागीदारी नातेसंबंधांच्या गतिशीलतेकडे लक्ष वेधले जाते। तुम्ही शांतपणे संवाद साधावा आणि अहंकार संघर्ष टाळावा। शिवाय 7 मे रोजी बुध तुमच्या 9व्या घरात मेष राशीतून भ्रमण करेल। यामुळे तत्वज्ञान आणि कायदेशीर बाबींमध्ये तुमची आवड वाढेल। उच्च शिक्षणासाठी देखील हा काळ चांगला आहे। प्रवासाचे नियोजन करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। तुम्ही अर्थपूर्ण चर्चा देखील करू शकता। 8 मे पासून चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल। यामुळे सिंह राशीचे लक्ष दुसऱ्या भावाकडे जाऊ शकते। लक्षाचे क्षेत्र आर्थिक आणि मूल्य असेल। चंद्र 8व्या भावावर दृष्टिक्षेप करत आहे। तुम्ही सामायिक संसाधने आणि वारशावर लक्ष केंद्रित करू शकता। तुम्ही आत मानसिक किंवा आध्यात्मिक खोली देखील पाहू शकता। तुम्ही आर्थिक आवेग टाळावा। सिंह राशी हा आठवडा आत्मचिंतन आणि भावनिक अभिव्यक्तीसाठी चांगला आहे। करिअर आणि आध्यात्मिक बाबी चांगल्या प्रकारे जुळतात। तुमची आंतरिक शांतता राखली पाहिजे। तुम्ही तुमचे आर्थिक व्यवस्थापन काळजीपूर्वक केले पाहिजे। सिंह राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग गुलाबी आहे। भाग्यशाली अंक 3 आहे। भाग्यशाली दिवस शुक्रवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी एखाद्या महिलेला भेट द्या, त्यामुळे तुमचे नशीब चमकेल। एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे।